करंटी म्हणजे आमचं जातं बाबा काय प्रमाणात असते तुळशी वृंदावनी उपजला कांदा काय उपजला कांदा उपजला काय उपयोग होता महाराजाचा तसं झालंय महाराज इथं सुद्धा तसंच झालंय काय माहितच नाही आपण किती जणांना अनुभव देत आहे परत गाठ भेटत नाही 4-2 वर्षांनी भेट झाली ना साधं करा सांगता येत नाही आपला गुरु कोणता आहे गुरुला सांगता येत नाही आपलं साधं कोणता आहे माझ्या श्रीपाद बाबाने कधीच केलं नाही महाराज बाबांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आणि जर हा शब्द खोटा असेल तर श्रीपाद बाबा काय करायचं ते करून घेतील माझ्याबरोबर पण माझ्या बाबांनी ही क्रिया कधीच केली नाही एका साधकासाठी एक रात्र घालणारा महात्मा होता महाराज रात्र पाठ 5-5 वाजेपर्यंत बसणारा महात्मा होता आम्हाला कीर्तन संपलं युक्ती घाई फेटा लागला आणि आम्ही गाडी असा परमार्थ चालला का असा परमार्थ होऊ शकत नाही आमच्या आप्पा काही सांगत असतात की बैठकीत बोलणारा महात्मा पाहिजे महाराज खऱ्या खोट्याला देवाला कीर्तनात काय सांगणार आहे आम्हाला आगम सोडून जाता येत नाही आणि तुम्हाला खरी काही बोलता येत नाही हा घोळ झालाय महाराज आणि हा घोळ जर मिटवायचा असेल तर प्रत्येकाने आपापल्या सद्गुरूला कीर्तन आपल्या गावात बोलावलं तर सांगायचं महाराज गाडी आणू नका एसटीने या तर मुक्का करावा आणि जर हो म्हणला तरच बोला ना त्याला तिकडे राहू द्या आपल्या महाराष्ट्रात श्रीपाद बाबांनी कार्य केलं महाराज बाबा मुक्काम करायचे साधकांच्या घरी काय करायचे मुक्काम करायचे साधकांची क्रिया करून घ्यायचे त्याला समजून सांगायचे आणि बाबा सांगून येत नव्हते आता फोन करते तुम्ही आम्हाला विसरले राहो माझा अनुभव सांगतो त्याला गोड करून द्या तुम्ही सांगा हिंमत मला मला हा घोळ मिटवायचा असेल तर मग बोलून गेलो मागची पाहिजे त्यांनी पण तर काय होईल साधकांचा उद्धार होईल मला आपण सर्व नव्हे नवल उद्धरे तुला अनेकांचे आपण तर काय नवल महाराज आपल्याला मिळालं ना आपण नवं म्हणतो हे जे करणे का बीज वाढवावे आता वाढवावे का फळवावे ते त्याला समजून घ्या श्रीपाद बाबांच्या नावाखाली काय चाललंय स्वतः पोट भाजला चाललाय महाराज आणि महाराष्ट्रात असं व्हायला पाहिजे महाराज एक ट्रस्टीने सगळ्यांनी विचार करा या गोष्टीवर विचार करा जर तुम्ही कीर्तनाचे 10,000 घेत असाल घ्या तुम्ही बाहेर गेल्यानंतर पण त्यातले 5,000 श्रीपाद बाबाच्या मंदिरात द्यायला पाहिजे माझं वैयक्तिक मध्ये एकटं घेऊच नका माझ्या महात्म्याने कधी कोणाला नारळ सुद्धा घेतलेला नाही आणि जर घेत असाल तर अर्धे पैसे गोटीला पोच करा मला आता बोटच नाही कोण बोट जर त्यांच्या नावाने परमार्थ करता तुम्ही त्यांनी शिकवलं तुम्हाला तुम्ही आळंदीला शिकाय गेल्यानंतर पंढरपूरला शिकाय गेल्यानंतर तुम्हाला फी द्यावं लागते नाही सर 100% द्यावं लागतं खर्च करावा लागतो शिकण्यासाठी आयुष्यात काय करावं लागतं 2-5 वर्ष घालावं लागतं आता इथं काय कष्ट केले माझ्यासारखे आंध्र घेतला 4-2 वर्ष राहिला आत बोलायचं शिकलं कीर्तन उभं राहिला मग काम करता कीर्तन करतोय आम्ही स्पेशल कीर्तनकार नाही मग समजा आता कीर्तनाचे 5,000 भेटले 2,500 मंदिराला द्यायला काय अडचण आहे मला बाबांच्या दिली पाहिजे सुरुवात करतील ना याची नोंद घ्या ट्रस्टी आमच्या हरिशेठ आहेत बसलेले याची नोंद घ्या तुम्ही वहीवर हे केलंच पाहिजे महाराज कारण त्या श्रीपाद नावाच्या नावाने तुम्ही उदो करून जय जयकार करून पैसे कमावतो ना महाराज त्या बाबाला काय तर द्यायला पाहिजे ना काय करतोय आपण संतांसाठी काय दिलंय आतापर्यंत आपण संतांसाठी काय दिलंय आपण जेव्हा म्हणतो ठेवितो अपाई काय द्यावे त्याची व्हावे उत्तर आहे ठेवितो अपाई देत तर काहीच नाही पण जेव्हा म्हणायचं का चाललाय बोलते मगर करते नाही बडे मुके अरे काला मुले की जाएंगे शाही के दरबार असं होता कामा नाही इथं आता बरेच कीर्तनकार तुम्ही म्हणता आमचा उतारा करायला बाबाने कोणा तो सुद्धा बोलत नाही महाराज असा काही समजताय कोणी करून घेऊ नका मी तुमच्यातलाच आहे पण हजून विनंती त्या महात्म्याने महाराज आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आता श्रीपादांना मी कीर्तन ऐकत असतो प्रवचन ऐकत असतो बरेच सांगतात बाबांनी भांडे विकले बाबांनी आमक केलं बाबांनी तप्त केलं बाबा एवढे दुबळे होते का दुबळे होते बाबा कोण होते आपणच म्हणतो माऊलीचा अवतार आहे आपण म्हणतो का नाही बाबा एवढे दुबळे होते का बाबा एवढा मांडवर फिरले कसे असतात
याचा फक्त संध्याकाळी घरी तोपर्यंत विचार करा महाराज. तेव्हा साधन नव्हती महाराज, आपल्यासारख्या फोर व्हीलर गाड्या नव्हते महाराज, सायकल सुद्धा नव्हती. बाबाने एवढा प्रवास केलाच कसा असेल एवढाच विचार करा, बाकी विचारच करू नका. आपल्याला 2-3 किलोमीटर दिंडी तर पायाला पडायची महाराज आपल्याला. तेव्हा त्यांनी रामदास बाबांना बरोबर घेऊन एवढा प्रवास किती केला असेल महाराज. श्रीपाद बाबांनी किती साधं घडवले असतील एकटीने. आणि हा अंदाज जर पाहायचा असेल ना तर बाबाचा अंतविधीचा जो व्हिडिओ आहे घोटीमधला तो प्रत्येकाने आवर्जून पहा महाराज. तुम्हाला अंदाज लागेल बाबांची किती साधक असतील, बाबा कुठे कुठे जात असतील हा अंदाज घ्या फक्त. मग त्या महात्म्यांच्या कार्याचा काय थोडाफार विचार आपण केला पाहिजेत ना. आपण नाही 100% करू शकत, पण 1% फुला फुलाची पाकळी करू शकतो का नाही. आपल्याला वाटतं नाही आपला उतार व्हावा, म्हणून संतांसाठी कार्य करा. देवाचं नाही केलं तरी चाललं, संत कृपा झाली हिमालत फळा आली. संतांची कृपा झाली ना महाराज, देवाची कृपा ऑटोमॅटिक होती. देवाला करावाच लागती, देवाला नाही म्हणता येत नाही. याचं कारण सांगतो महाराज, तुम्ही अच्युतात मी निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, म्हणाल ते उत्तर. संतांनी यांना सांगितले देवाला आपला उद्धार त्यांना करावाच. म्हणून सेवा कोणाची करायची, हीच व्हावी माझी आस, आणि जन्मजन्मी बाबांचा दास. कोणाचा दास? श्रीपाद बाबांचा दास व्हा, रामदास बाबांचा दास व्हा. त्यांचं कार्य इमानदारीने करा एवढीच विनंती करी महाराज सगळ्यांनी. आणि एवढ्यासाठी आलो महाराज, मी आगम घेऊन कीर्तन सांगण्यासाठी आणि मला लई फडाफडा बोलता येतो हे सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो. कळकळीची विनंती पोट चिटकीन सांगतोय महाराज. मी रात्री गाडीमध्ये झोपल्या सहज विचार केला, हा विचार सहज आला माझा. श्रीपाद बाबांनी एवढं फिरणं केलं कसं असं. मुंबई म्हणू नका, सातारा म्हणू नका, सांगली म्हणू नका, विदर्भात जळगाव असेल, इकडे धुळा असेल, इकडे गुजरात, मला वाटतं गुजरातची मंडळी आहे बरीचशी. गुजरात पर्यंत बाबा त्याकडे मला सांगायचं जुन्या महात्म्यांनी बाबाला कोणती मोटरसायकल होती. आणि विशेष गोष्ट बाबाने निघताना कधीच बोलला 1 रुपया तिकिटासाठी मागितला. हा, आम्ही कीर्तन संपलं, आमचं पाकिट जरी भरलो तरी म्हणतो आमच्या ड्रायव्हरचं पाकिट देता भाऊ. हा तेवढं बदल सांगितलं मला मागितलं होतं. आता ठेव द्या आजचे दिवस होते, उद्या कोण. हा विषय का मानतोय महाराज, हा जर यातून एक होतोय महाराज, हे एवढं बोलतोय त्याचं कारण एक यातून फक्त काळी बाबाला लागतोय, संप्रदाय लागतोय महाराज, श्रीपाद बाबाला लागतोय. हा विषय ध्यानात घ्या. काळीला लागतोय तर श्रीपाद बाबाला लागतोय, संप्रदायाला लागतोय, आणि त्यातून बदनाम होतोय संप्रदाय. तुम्हाला आम्हाला कोण नाही विचारित महाराज, तुमची आमची किंमत आहेच किती नाही म्हणलं तरी चालेल, पण ही किंमत घालवली आपण श्रीपाद बाबांची आनंद संप्रदायाची. आणि हे जर मिटवायचं असं ते थांबलंच पाहिजे महाराज, कुठंतरी याला बसलाच पाहिजे. जसं माझ्या श्रीपाद बाबांनी कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता परमार्थ केला, माझा परमार्थ सांगितला, त्याच पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यांनी तो साधकापर्यंत पोहोचवला. त्यांनी पाकिट घेतलं पाहिजे, कुठपर्यंत किती घेतलं पाहिजे त्याच जाणे येण्यापुरतं तेवढंच घेतलं पाहिजे, जास्त घेता कामा. पाकिट घेऊन आमचे पोट मोठे वाटले व्हायला महाराज, ठेवायचं पुढं. हा काहीची परिस्थिती पाहिजे सांगायला आता या गोष्टी बोलायचं नाही इथं. म्हणून संतांनी जे कार्यक्रम आहे, तुकोबरायांनी कार्यक्रम, ज्ञानोबरायांनी कार्यक्रम, नामदेवरायांनी केलं, नाथ महाराजांनी केलं, तेच कार्य माझ्या श्रीपाद बाबांनी केलं, पण इकडे इमानदारीने केलं महाराज. म्हणून त्यांची आज पुण्यतिथी महाराज. पुण्यतिथी कोणाची होत नाही महाराज, कोणाची नाही होत महाराज. पुण्यतिथी संत महात्म्यांची होत असते किंवा भक्तांची होत असते. पहा हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची सेवा इतकी इमानदारीने केली महाराज, इतकी इमानदारीने केली तर छाती फाडून दाखवली महाराज. काय दाखवलं छातीमध्ये? हा राम प्रभू दाखवले, सीताबाई दाखवली, लक्ष्मण सुद्धा दाखवला. आणि तेवढ्याच इमानदारीने कार्य रामदास बाबा श्रीपाद बाबांच्या पाठीमागे महाराज. म्हणून आज त्यांच्या काय आपल्या पुण्यतिथी महाराज. आणि तसंच कार्य प्रत्येकाने करावं.
मला वेळ किती घ्यायचा मला सांगा बरं का, कारण मला भान राहत नाही वेळेचं. आपण जेवणाला सध्या संध्याकाळचं जेवणा पंक्तीपर्यंत जर आपल्याला त्या संतांचं भूतकाळ जर उतराई होत असेल, उतराई तर होऊ शकत नाही, ऋण जर थोडं कमी करायचं असेल, थोडं कमी करायचं असेल तर त्यांचं कार्य काय करावं लागलं आपल्याला, पुढं चालवावं लागलं. म्हणून ते काय केलं, आपला मार्ग दाखवले. कोणता मार्ग दाखवलाय, कोणता मार्ग दाखवलाय बाबांनी आपल्याला, जे जे आपणांशी ठावे ते ते आणि शहाणे करून मला वाटतं आवडून करायचे, सोडायला सांगितले मला, शहाणे करून सोडावे सगळं जन. सगळ्यांना सांगितले मला, सगळ्यांना अधिकार आहे. कोण नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. मला परमार्थ करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. कलियुगी उतार हरिचा कलियुगी उतार हरिचा कलियुगी उतार हरिचा कलियुगी उतार सकळांशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगात भगवंताच्या नामाने उद्धार होतो. आणि ते पहा सगळ्यांना सांगितलंय. आणि तेच कार्य श्रीपाद बाबांनी केलं. बाबा श्रीपाद बाबा ना पेनाला हळद राहत होती, पण पेनाला काय नव्हतं, पेल्या होते बाबा. आणि आज ते पट्टीचे कीर्तन करीत. कोण त्या टायमाचे पेनार आज पट्टीचे कीर्तन करीत. दारू पिल्यानंतर उच्चार करू नाही. वा वा काय बघा माणसासाठी आता त्यांनी कबूल केलं मला तोंडाला इथं. म्हणजे बाबांनी सगळ्यांना अधिकार दिला. मला सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. आणि आपण सहज म्हणतो तुम्हाला काय तो करतात, श्रीपादाबांनी काय केलं करून दाखवलं. मला पेनारोला सुद्धा काय केलं, आज पट्टीचे अधिकारी बनले. सूचना केली आहे. कार्यक्रम इथं कंटिन्यू चालू राहणार आहे. तिकडं भोजन तयार झालंय, ज्यांना ज्यांना भूक लागली असेल थोडे थोडं जायचं, कंटिन्यू चालू राहील. हो एकदम गर्दी केली तर प्रॉब्लेम होतो. काल पण तशी सिस्टीम वापरली, सगळ्यांना पोटभर जेवायला भेटतं. थोडं थोडं जण ज्यांना ज्यांना भूक लागले त्यांनी नाश्ता केला नाही, त्यांनी कृपया पाठीमागे जायचंय. थोडे थोडे मेंबर जायचे, बाकीचे त्यांची जागा भरून परत बसायचंय. कंटिन्यू चालू राहील, कार्यक्रम पण चालू राहील आणि तिकडं भोजन पण चालू राहील. स्वयंपाक रेडी झालेला आहे. श्री विठाबाई पवार त्यांच्या बरोबर असणाऱ्या ताई त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे, त्यांचा सन्मान केला जाईल. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. बापू निंबा पवार नाशिक यांच्याकडून 20,000 रुपये आले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
त्याच्यानंतर रुपाली सचिन पाटील यांच्याकडून 10,000 रुपये आले आपल्या या कार्यासाठी. टाळ्या वाजवून जोरदार. त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. इथला आपला कार्यक्रम उरकला का त्यांचा सन्मान केला जाईल. बोला मला. संताने सरितात केलं तैशापरी चंदनाने बोरी किंवा आणखी प्रमाण सांगतो तुम्हाला गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे कसे पुढं डोळ्याच्या पुढं संतांच्या गाढ वगैरे आला मला त्याचं घोड करते असंच मला म्हणजे आम्ही कबूल केले. काय होतं आम्ही गाढव होतो पण काय केलं घोड केलं. ही ताकद कोणाची मला साडसना देव ऐकलं आपल्याला त्यांनी देवच बनवून टाकलं. आपण सारी भेट नाही काळ वेळ तयार लागली एका क्षणात काय करतो बघा. लोखंडाचा वेळा परिस्थिती होता मागील या मला मागू नये. लोखंडाचा वेळा परिस्थिती तोडायला गेला महाराज. काय करायला गेला तोडायला गेला आणि तो काय झाला सोनेर झाला महाराज. आता ते पहिल्या किमतीत घेतात भाऊ. आता सोन्याचे भाव तर सगळ्यांना माहिती किती रुपयाला जाईल वजा करून सांगता कसं निघाले. हा मागली आम्हाला मागू नये कसं झालंय महाराज. हे सोबत खेसराने त्रास देण्यासाठी तो मावळी केला होता. त्याला म्हणतो मंबाची भाव त्रास देण्यासाठी तो मला काही करता पण आज त्यांचं नाव लिखतो तुम्हाला नाही लिखतो नीट ठेवा. कशामुळं संगत कशी करा संतांची संगत कशी करा उद्धार झाल्याशिवाय राहणार. संकट गए संगनाग तेरी अच्छी गाड़ी 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 तेरी संतन की संग लागेली तरी त्या अवतरणात त्यासाठी आले होते बाबा. कशाला जगाच्या कल्याणा संतांची विभूती आणि देहपुष्टविधी आम्ही देहपुष्टविधी परोपकारी असे का आम्ही काय झाले आमचे शरीर तयार केले पण बाबांनी शरीर काय केलं संतांनी शरीर घरची घातलं समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यासाठी अवतार आम्ही वैकुंठवासी आलो बोलले दिवशी साच व्हावे ते काय करून दाखवायला आले मला किंवा आरोग्याचे साठी पण ते तैसे काय करते क्रिया करून दाखवती आणखी एखादं साधं करायला अवस्था होत नसत. मी व्हिडिओ पाहिले बाबांना पाहिलेलं नाही कीर्तन पाहिलं बाबाने नजर जरी टाकले मला त्या साधकावर त्याला अवस्था होती मला काय होती अवस्था होती. आताच्या अधिकारी असे ठिकाणी अशी परिस्थिती पाहिली नाव नाही घेत मी पण एक अधिकारी असा होता अवस्था आणि साधकाला
फेटा घेऊन पळून गेला महाराज. आता काय माहिती हो डुप्लिकेट आला काय अशी परिस्थिती होता कामा नाही. अवस्था होण्याचं गरजेचं आहे महाराज आणि ती करून घेणं कर्तव्य कोणाचं आहे? हा ज्याने दिलंय ना ती जबाबदारी महाराज ती पूर्ण झाली पाहिजे. ती काय केली पाहिजे? पूर्णच केली पाहिजे मला. कारण ज्या दिवशी आनंद दिला जातो तो त्याचा कोण असतो? पाठीराखा असतो महाराज. आपण म्हणतो सद्गुरू सारिका इतरांचा लेखा पाठीराखा असं कसे पाहिजे? हा कसा पाहिजे पाठीराखा? अहो त्या माऊलीने कोणी द्रौपदीने तिचा पाठीराखा होता महाराज. कोणाचा? द्रौपदीचा. प्रवाहाचा पाठीराखा होता. केसाची उडी असा पाठीराखा तयार करा आणि असं तस पद्धत करा तर काय होईल? धुळवार कुमारी गडबड करू नका. ओ मावशी हो गडबड करू नका. एक उठायचं डायरेक्ट गडबड करू नका. ज्याला शांततेत जायचं. एकदम उठलं का मग प्रॉब्लेम होतो. गडबड करू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा तुम्ही सर्व संत मायबाप असतील मद्रदेश सद्गुरू श्रीपाद बाबा असतील सर्व ट्रस्टी असतील विश्वस्त असतील अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सर्वांच्या चरणी अर्पण करतो. गडबड करू नका. गडबड करू नका. गडबड करू नका. 2 मिनिटं घेणार जास्त वेळ घेणार नाही. सर्वांची एकदा माफी मागतो कारण माझं बोलणं असं आहे मला. कारण मी गावावरून गेली. कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे इथं. जर कोणाला माझ्या बोलण्यातून वाईट वाटलं असेल चुकीचं शब्द गेला असेल तर माझा प्रतिसाद दोष समजा. जे खरं आहे मात्र ते माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबांचा आहे म्हणून बरोबर घरी घेऊन जा. त्याचा चांगला विचार करा आणि प्रत्येकाला एक विनंती महाराज हिम्मत महाराज 2 मिनिटं एक विनंती करतो मी. आता घरी गेल्यानंतर आज सर्वांनी एक विचार करायचा आहे. प्रत्येकाने पुढच्या वर्षी येताना आपल्या बरोबर एक साधं घोटला घेऊन यायचं आहे महाराज. प्रत्येकाने ते एक विचार करून जायचं. प्रत्येकाने एक साधं. आज जर 1000 असतील तर पुढच्या वर्षी किती होतील? 2 होतील. आज जर 10,000 असतील पुढच्या वर्षी 20,000 होतील. प्रत्येकाने हा एकच विचार करून घरी जा. झालेली सेवा श्रीपाद बाबा रामदास विठ्ठल जय जय विठ्ठल